पंचायत समितीच्या 10 जागांवर दादांचे उमेदवार विजयी झाले। तर मावळामध्ये दादांच्या राष्ट्रवादीचा करिश्मा बघायला मिळालाय। जिल्हा परिषदेच्या 5 जागा आतापर्यंत आणि पंचायत समितीच्या 10 जागांवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विजय मिळवलाय। मावळमधला हा निकाल आपण बघतोय आतापर्यंतचा। मावळमध्ये जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 जागांवर दादांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवलेला आहे। तर मावळमध्ये पंचायत समितीवर आतापर्यंत 20 वर्ष भाजपची सत्ता आहे। मात्र यंदा मावळमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निकालामध्ये दादांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली आहे। तिथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा करिश्मा बघायला मिळालाय। पंचायत समितीच्या 10 जागा आणि जिल्हा परिषदेच्या 5 जागा जिंकता आलेल्या आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला। तर धाराशिवमध्ये पेर गटामधून अर्चना पाटील या विजयी झालेल्या आहेत। तर पेर गटामधून अर्चना पाटील विजयी झाल्यात। जगजितसिंह राणा जगजितसिंह यांच्या पत्नी आहेत अर्चना पाटील, त्या या ठिकाणी विजयी झाल्यात। धाराशिवमध्ये तेर गटामधून अर्चना पाटील अखेर विजयी झालेले आहे। धाराशिवच्या तेर गटातला हा निकाल समोर आलाय, अर्चना पाटील यांचा विजय। तर धाराशिवमध्ये तेर गटातनं राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा विजय झालाय। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नीचा धाराशिवच्या तेर जिल्हा परिषद गटातनं विजय। धाराशिवमधून याआधी अर्चना पाटलांनी खासदारकीची निवडणूक देखील लढवली होती आणि आता झेडपीची निवडणूक त्यांनी या ठिकाणी लढवली आणि अखेर त्या विजयी झालेल्या आहेत। तर झेडपीचा हा निकाल आपण या ठिकाणी पाहतोय। तर भाजप 7 झेडपींवर, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि काँग्रेस 2 झेडपींवर आघाडीवर आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि ठाकरेंच्या शिवसेनेला जिल्हा परिषदेमध्ये आपलं खातं देखील उघडता आलेलं नाही। एकाही जिल्हा परिषदेवरती त्यांचा विजय नाही। मात्र आता पंचायत समितीचा आपण निकाल आतापर्यंतचा बघूया। त्यामध्ये भाजपला आतापर्यंत 35 जागांची आघाडी मिळाली आहे। शिंदेच्या शिवसेनेला 22 जागांची आघाडी, अजितदादांच्या राष्ट्रवादीला 20 जागा, तर काँग्रेसला 8 जागा पंचायत समितीमध्ये, पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा आणि ठाकरेंच्या